तर या पक्ष्याने अचानक आमच्यावरती हल्ला का केला असेल? तर याचं झालं असं की मला माझ्या काकाकडून फोन आला की त्याच्या ज्या पार्किंग एरिया आहे त्याच्यामध्ये कोणत्या तरी पक्ष्याने एक घरटं बांधले, ज्यामध्ये एक छोटं पिल्लू सुद्धा आहे त्याचं. तर मी क्युरिओसिटीने ते पाहायला गेलो. तर हाताच्या तळा एवढ्या छोट्याशा घरट्यामध्ये हे एक पक्ष्याचं पिल्लू आम्हाला सापडले. तर पिल्लावरून पक्षी आयडेंटिफाय करणे हे थोडा मुश्किल टास्क असतो. मी नवीन असल्यामुळे मी वेट केला की त्याचे जे आई वडील असतील ते येण्याचा, कारण जास्त वेळ ते घरट्यापासून आपल्या पिल्लांपासून लांब राहत नाहीत. तोपर्यंत आम्ही तो घरटा थोडासा बांधून घेतला, कारण तिने तो एकदमच कडेवरती बांधला होता आणि त्यामधील एक पिल्लू खाली पडून त्याचा मृत्यू झाला अशी मला माहिती समजली. तर फायनली थोड्या वेळाने ती पिल्लाची मादी आली आणि हा पक्षी होता रेड व्हिस्कट बुलबुल, ज्याला क्रिस्टेड बुलबुल असे म्हणतात. आणि आम्हाला तिने घरट्याजवळ बघून तिला राग आला आणि तिने आमच्यावरती बचावात्मक हल्ला चढवला. ते साहजिकच आहे, पक्ष्यांमध्ये हा बिहेवियर असतोच. तर याला रेड व्हिस्कट किंवा क्रिस्टेड बुलबुल त्याच्या या डोक्यावरती असणाऱ्या तुऱ्यामुळे म्हणतात. या पक्षाला बेसिकली खेळणारा, बागडणारा, शहरी भागांमध्ये फिरणारा पक्षी असे म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर हा हलकी जंगले, झुडपे, झाडझुडपे, शेतजमिनी अशा ठिकाणी हा वावरतो. शहरी भागांकडे सुद्धा याचा कल असतो. बुलबुल कुटुंबातील हा सदस्य मार्च ते ऑक्टोबर या दरम्यान त्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामध्ये ते जमिनीपासून 4, 4.5, 5 फुटापर्यंत अंतरावरती तळहाताला मावेल एवढ्याच आकाराची गोल असे घरटे बांधतात. त्यामध्ये 2 ते 3 छोटी छोटी अंडी देतात. तर ज्यामधून 10 ते 15 दिवसामध्ये पिल्लं बाहेर पडतात. तर या बुलबुलांची खासियत आहे त्यांचा तो आवाज. ते 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळे आवाज काढू शकतात. सर मी त्या मादीला कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला बाहेर जाऊन, कारण आतमध्ये ती आम्हाला यायला देत नव्हती.